राहुल, काय नेमकं हा संपूर्ण प्रकरण आहे? काय नेमकी आहे जागा नेमकी कोणाची आहे? 2013 पासून या कमांडर नामक दुकानाच्या विरोधात तुम्ही उभे आहात. आज काय नेमकी त्याची परिस्थिती आहे? कारण का तुम्ही काल स्वतःहून JCB लावून हे बांधकाम तोडलं. खरं तर 1993 साली आम्ही भूभाडे तत्वावर प्रवीण छेडा व वनिता छेडा यांच्या नावाने आमच्या घरच्यांनी करार केला होता आणि त्या कराराच्या अनुसार आम्ही त्यांना ते पत्रा शेड ही भाड्याने दिली होती. कालांतराने त्यांनी आमच्याकडे मागणी केली, म्हणजे आमच्या वडिलांकडे, की आम्ही ते थोडंसं बांधतो, कारण आम्हाला ते कपड्याचा धंदा असल्या कारणामुळे पावसाळ्यात वगैरे त्रास होतो. तर आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदारीवरती परवानगी दिली होती. पण त्याचा गैरउपयोग करून प्रवीण छेडा काय झालं, 1993 साली प्रवीण छेडानी ते दुकान प्रवीण गडाला दिलं होतं आणि प्रवीण गडा जो व्यक्ती आहे त्यांनी हे नाव कमांडर ठेवलेलं आहे आणि तो त्यांचा पोटभाडेकरू होता. म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांनी पोटभाडेकरू ठेवला होता. तर त्यानंतर आमच्या जेव्हा लक्षात आल्यानंतर प्रवीण गडा तिकडनं निघून गेला 2010 वगैरे साली. त्यानंतर एक जयंती शहा म्हणून जे आहेत ते डोळ्यांनी त्यांना म्हणजे अपंगत्व आहे डोळ्याचं, ते इकडे मला आढळून आले. ते म्हणजे असे माझ्या नजरेत आलं की ते तिकडे आता दुकान चालवत आहेत. तर मी त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात की आम्ही प्रवीण छेडाचे भागीदार आहोत. तर तुम्ही भागीदार कसे याचं विचारणा केली असता त्यांनी आम्हाला काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर मी माहितीच्या अधिकाराखाली सगळे पेपर्स मागवले. ज्यावेळेला कागदपत्रांची जेव्हा छाननी केली त्यावेळेला असे निदर्शनास आले की त्यांनी ते दुकान प्रवीण छेडानी त्यांना दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांच्या मिसेस श्रीमती झवेरबेन जयंती शाह यांचं नाव सामावून टाकलं होतं. आणि ते असं आज पण ते असे क्लेम करतायत की आम्ही ते दुकान विकत घेतलंय. तर आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही विकत घेतले तर तुमचे कागदपत्र सादर करा. तुम्ही कोणाला पैसे दिले ते पैशांचं सादर करा की कसे पैसे दिले आहेत ते, आणि मग आम्ही बघू काय करायचे ते. आणि त्या दृष्टिकोनातनं मी 2013 पासून त्या बेकायदेशीर दुकानाच्या तोडकामासाठी मी मागे लागलो होतो. तर 2016 साली त्याच्यावर सोंडे साहेब सहाय्यक आयुक्त होते. ते असताना त्यांनी हे दुकान पूर्णपणे अनधिकृत आहे हे त्यांनी लेखी दिलं होतं. पण त्यांनी ते लेखी दिल्यामुळे त्यांची तिकडनं ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी मारुती गायकवाड आले. मारुती गायकवाडांनी एक्स पार्टी यांना हाताशी धरून एक्स पार्टी त्यांनी निर्णय दिला आणि ते पूर्णपणे अधिकृत केले. आणि त्यानंतर जेव्हा मी उच्च न्यायालयात गेलो, उच्च न्यायालयात त्यांनी ते पेपर्स सादर केले की अधिकृत आहे म्हणून. त्या ह्याच्यावर त्यांनी माझा जो दावा होता तो डिस्मिस केला आणि त्याच्या 10 दिवसानंतर परत मारुती गायकवाडनी मला 260ची नोटीस दिली की हे अनधिकृत दुकान आहे 8x10 व्यतिरिक्त. आता 8x10 व्यतिरिक्त का देतात मला माहीत नाही, कारण इमारतीच्या मोकळ्या जागेत जर एखादे कुठचंही स्ट्रक्चर असेल तर ते कधीच अधिकृत होत नाही असं मी माहितीच्या अधिकारावर घेतलेलं पण आहे. पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी व काही राजकारण्यांशी यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे ते सगळं मॅनेज करतायत. आणि मी मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि बऱ्याच अधिकाऱ्यांना मी हे पत्र पाठवले होते की हे असे अनधिकृत कामं चाललेली आहेत. इथे शहर विकासाचा अहवाल असताना पण हे लोक त्याच्यावर कारवाई करत नाही आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं महेश जामनोर साहेबांनी यांना 2 नोटिसा पाठवल्या, एक फेब्रुवारीमध्ये आणि एक मार्चमध्ये. तर त्या नोटिसांच्या आधारे हे लोक ठाणे न्यायालयात गेले महानगरपालिकेच्या विरोधात. आणि ठाणे न्यायालयात गेल्यावर आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू झाल्यावर त्यांचं सगळं इथे जो काही करायचं होतं ते सगळं त्याची वाट लागली आणि महानगरपालिकेने पुरशीच दिली की आम्ही DPL प्रमाणे कारवाई करू. त्याप्रमाणे त्यांनी सुनावणी घेतली. सुनावणी घेतल्यावर ते दुकान 10x8 व्यतिरिक्त अनधिकृत आहे म्हणून सांगण्यात आले. 10x8 सोडून अनधिकृत आहे असं सांगण्यात आले आणि 15 दिवसात मालक अथवा भोगवाटदार यांनी ते काढण्यात यावे अथवा आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि
त्याचा जो काही खर्च होईल तो तुमच्याकडनं वसूल करू असे आदेश दिले. असे आदेश दिल्यानंतर आम्ही यांना परत एक नोटीस पाठवली की तुम्ही 8 दिवसात ते दुकान खाली करा अथवा आम्ही ते त्याचे आहे तसे पाडून टाकू म्हणून. तर यांनी आमचं काही ऐकलं नाही. 8 दिवसांनी आम्ही 19 तारखेला पोलीस प्रोटेक्शन मागितलं. पोलिसांनी प्रोटेक्शन नाही दिलं. त्यावेळेला यांनी एक खोटी नोटीस काढली. संचेती मॅडम जी काही उपायुक्त आहे यांची खोटी नोटीस काढून त्याच्यावर जावक नंबर नाही, तारीख नाही, ती नोटीस काढून ती पोलिसांना दिली. त्यावर पोलिसांनी आमचे काम थांबवले, तोडक काम थांबवले. मग संध्याकाळी मी संचेती मॅडमला जाऊन भेटलो तर ते राजकारण्याबरोबर तिकडे आले होते आणि हे डोळ्यांनी राजकारण्याचं नाव त्यांनी सांगितलं नाही पण ते नेहमी यांना साथ देतात. तर ते डोळ्यांनी अपंग असल्याच्या कारणाने त्यांना त्यांच्यावर काय म्हणतात हे वाटलं म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना नोटीस दिली की आपण याची सुनावणी लावू. पण त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये ते नाही आहे सुनावणी लावणं कारण याचे अधिकार फक्त हायकोर्टाला आहेत. हायकोर्टाचे कुठच्या कोर्टाला अधिकार नाही आहेत. तर ते त्यांना माहीत नव्हतं आणि त्याच्याच अनुषंगाने 22 तारखेला संचेती मॅडमनी ती सुनावणी कॅन्सल केलेली होती. असं त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की आता ही नोटीस आम्ही देतोय की ती सुनावणी होणार नाही म्हणून कारण त्यांना ते ज्युरिडिक्शन आहे असं त्याच्यात म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? त्या अनुषंगाने मला माहिती आहे की महानगरपालिका कारवाई करणार नाही आणि याच्यापुढेही नाही कारण 8/10 सांगितलेलं त्याच्याहून जास्तच मी ठेवलेलं आहे. त्यामुळे मला ती कारवाई करणं भाग पडलं आणि आता त्यांनी काल पोलीस स्टेशनला असं दिलेलं आहे आमचं 15 लाखाचं सामान गेलं आहे, कॅश गेली आहे. आता जर त्यांना माहिती आहे मागून दुकान तोडलेलं आहे, बोगदा पडलेला आहे तर कोणत्या हिशोबाने त्यांनी कॅश ठेवली आणि त्यांचं कुठचं सामान गेलं आहे. काल त्यांनी भरपूर सामान त्यांचं इकडनं हलवलेलं आहे. त्याचे आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत. सगळं आम्ही जे काय ते चित्रफित केलेले आहेत. अशी वेळ का आली की स्वतःला तुम्हाला JCB घेऊन यावं लागलं आणि ते बांधकाम कारण मला माहिती आहे की प्रशासन याच्यावर काही करणार नाही कारण त्यांचे जे म्हणजे त्यांच्या मागे जे कोणी राजकारणी आहेत ते एवढे स्ट्रॉंग आहेत. गेली 13 वर्ष त्यांना वाचवत आहेत. पण आता ज्यामुळे मला ते ऑर्डर आली ज्यामुळे माझ्याकडे ती ऑर्डर आली आणि मला ते करणं भाग होतं आणि त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे आज मी मालक आहे इमारतीचा आणि यांचं 15 लाखाचं सामान उद्या देतो यांनी इथून निघून जावं. त्यांचं म्हणणं असेल 15 लाख तर 15 लाख त्यांना उद्या देतो यांनी इथून निघून जावं. यांच्या मनात फक्त यांचं इंटेन्शन एवढंच आहे की यांना ही जागा खायची आहे फुकट. गेली 15 वर्ष आम्ही यांच्याकडनं पैसे 1 रुपयाही घेतलेला नाही आणि यांना फक्त ही जागा खायची आहे. त्या जागेचा ताबा त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांचा एवढा शहाणपणा चाललेला आहे. बाकी याच्यामध्ये काही नाही. आणि काही राजकारणी आहेत शिवसेनेचे राजकारणी आहेत जे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ते शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना आधी ती उद्धव साहेबांची होती ती आता शिंदे साहेबांची शिवसेना आहे. तर त्यांच्या मागे एवढे ठामपणे उभे आहेत की तुम्हाला माहिती आहे आज कोण चालवतंय ठाणं आणि कोण काय करतंय महानगरपालिकेमध्ये कोणाचं काय चालतं. तर जे काय आहे आता मला जास्त बोलायचं नाही आहे कारण मला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही आहे. ते त्यांचं काम करतात मला माझं काम करायचं आहे. पण जर एखाद्या अनधिकृत बांधकामाला एखादा नगरसेवक अथवा महापौर अथवा कोणीही वाचवत असेल तर त्यांचे जे पद आहे ते तिकडनं म्हणजे त्यांना त्याच्यातनं सस्पेंड केलं पाहिजे. एकीकडे असं बोललं जातं की मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभं आहोत. जे राजकारणी आहेत तेच वारंवार बोलत आले की मराठी माणसांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं आहोत. मात्र तुम्ही एक मराठी गृहस्थ आहात शेलार राहुल गेले 2013 पासून या सर्व गोष्टी तुम्ही पाठपुरावा करताय. अखेर यावर कारवाई महानगरपालिकेने करायला पाहिजे होती मात्र तुम्ही स्वतःहून ती कारवाई केलेली आहे. कसं बघता एखादा मराठी माणूस आपल्या स्वतःच्या जागेसाठी 2013 पासून झटतो. आता तुम्हाला मी म्हणजे पार्श्वभूमी सांगायची गरज नाही आहे. 2007 सालापासून मी मनसेचा एक सभासद होतो किंवा एक कार्यकर्ता होतो आणि ठाण्यामध्ये जिथे जिथे अन्याय झाला तिथे मी स्वतः हे केले आहे. याच्या मराठी पाट्या दिसत आहेत या मराठी पाट्या आमच्यामुळे झालेल्या आहेत. ठाण्यात पहिली काच फुटलेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्यामुळे ते झालेलं आहे. पण मला म्हणजे लाज पण वाटते आणि मला कीव येते स्वतःची की मी एखाद्या पक्षासाठी एवढं केलं आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी याची दखल घेतली नाही. मला इथं म्हणजे खरंच काय बोलू मला कळत नाही आहे. आणि आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी वारंवार फोन करून वारंवार त्यांना मी मेसेज करून पण त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही आहे.
पण मी आपल्याला एक सांगतो की यामध्ये मला संजयजी केळकर साहेब आपले ठाणे शहरचे जे आमदार आहेत त्यांनी मला प्रामाणिक मदत केलेली आहे, कारण तेही प्रामाणिक आहे आणि मीही प्रामाणिक आहे, त्यामुळे त्यांनी मला ती मदत केलेली आहे. पण त्यांची मदतही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे की त्यांनाही कुठेतरी डावललं जातं आणि त्यांच्यावरती जे आहेत म्हणजे त्यांच्यावरती ते नाही आहेत, पण त्यांची जी पॉवर आहे ती त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. आणि संजय केळकर साहेब खरोखर सांगतो खूपच म्हणजे मराठी माणूस म्हणा किंवा एखादा जो त्रासलेला माणूस असेल त्याला मदत करायला कधीही खंबीर उभे असतात. शेवटची काय मागणी आता असेल पोलीस प्रशासनाकडून किंवा महानगरपालिकेकडून, कारण का असं देखील कळते पोलिसांचा देखील दबाव तुमच्यावर वारंवार दिसतोय. तर त्यांनी रॉबरी टाकायचा प्रयत्न केला, 15 लाखाची रॉबरी. आता 15 लाखाची रॉबरी नाही, ती डकेती होते, त्याला एक एक हे आहे. आता मीही स्वतः वकील आहे त्यामुळे मलाही माहिती आहे. आणि सिनियर जे आहेत आपले अभय महाजन साहेबांनी म्हणजे काही ऐकून न घेता माझ्यावरती FIR करायचं त्यांनी आदेश दिले होते. पण काही कारणास्तव म्हणजे आपले केळकर साहेबांनी त्यांना समजवलं की बाबा असा काही प्रकार झालेला नाही आहे, तर तुम्ही काय असे चुकीचे कामं करू नका. तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी परत ते थांबवलं. तरी पण त्यांच्याकडनं लेखी लिहून घेतलं. त्यांचे कोणतरी वकील आले होते, ते म्हणत होते की तुम्ही कुठल्या तरी अज्ञात इसमाबरोबर, आता जर मी काले तोडले, मी तिथे तोडलेलं आहे, मी स्वतः कबूल करतो मी तोडलेलं आहे आणि मी तोडलं आहे. त्याच वेळेस त्यांचं दुकानात पुढे शटर पण बंद होतं, त्याचा मी फोटो पण घेतलेला आहे, माझा कॅमेरा मागे चालू आहे. त्याच्या आतमध्ये जर कोण गेलं असेल तरी मी काही म्हणजे तुम्ही जर म्हणता तर माझ्यावर कारवाई करू शकता. त्याच्या आतमध्येही कोण गेलेलं नाही आहे, उलट हेच लोक दुकान उघडून नंतर आत गेले आणि इतके बेशरम आहेत की त्यांना माहिती आपण चुकीचे आहेत, पण तरी पण ते म्हणतात की नाही आम्ही सोडणार नाही म्हणून. म्हणजे आज तुम्हाला सांगतो हे बाजूचं जे आहे हे ट्रस्टचं जागा आहे. ह्या ट्रस्टच्या जागेत एक अनधिकृत दुकान होतं, ते दुकान महापालिकेने तोडलं. त्या महापालिकेने तोडल्यानंतर त्याचं कंपेन्शन घेण्यासाठी हे जयंती शहा जे आहेत त्या जयंती शहानी इथे त्यांना 2 दुकानं देण्यात आली, आणखीन 3 दुकानांची मागणी करतायत. समजलं का? असं त्यांचं काम आहे. बाजूला श्रृंगारपुरी हाऊस आहे, तिकडेही त्यांनी तसंच केलेलं आहे. ती बिचारी विधवा आहे, ती घाबरते, ते म्हणते मला काय पण करेल, मी एकटी राहते. तर तिथेही त्यांनी असंच घुसलेले आहेत आणि स्वतःच्या नावाने न करता याच्या त्याच्या नावाने, आता हे त्यांच्या मिसेसच्या नावाने केलेलं आहे, ते तिथे बोरीच्या म्हणून कोण आहे त्याच्या नावाने केलेलं आहे. आणि हे याच्यात पण खरं सांगायचं तर महापौर आपल्या मीनाक्षी शिंदे यांनी लेटर दिलेलं आहे महापालिकेला की तुम्ही या अंध व्यक्तीला का त्रास देताय, तुम्ही त्याचं काम करा, त्याला जागा द्या, तुम्ही त्याला का त्रास देताय. अरे जर ते त्याच्या नावावरच नाही त्याला जागा काय द्या. त्या बोरीच्याला त्या मीनाक्षी मॅडमने आंधळा केलेला आहे. म्हणजे मीनाक्षी मॅडमलाही काही त्यातलं माहीत नाही आहे, फक्त एक मदत करायची म्हणून मदत करायची, ते पण कोणाला तर परप्रांतीयांना. प्रशासनाकडे आता शेवटची काय मागणी की हे जे पूर्ण जे काही स्ट्रक्चर आहे, जे बांधकाम आहे ते पूर्णतः अनधिकृत नाही, बेकायदेशीर आहे. हे बेकायदेशीर याच्यामध्ये हे लोक ते जागा हडपण्यासाठी यांचे सगळे प्रकार चाललेले आहेत. तर मागच्या वेळी पण त्यांना मी म्हटलं की बाबा तुम्ही हे करा, त्यामध्ये त्यांनी पण माझ्याकडे भरपूर पैशाची मागणी केली, पण मी तेवढे देऊ शकत नाही आणि 15 वर्ष यांनी आम्हाला भाडं दिलेलं नाही. प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे, पोलीस प्रशासन महानगर प्रशासनाकडे एवढीच माहिती आहे की आपण त्यांचे पूर्ण कागदपत्र बघा, त्याची पूर्णतः इन्व्हेस्टिगेट करा आणि जर मी चुकीचं असेल तर माझ्यावर करा कारवाई, नाही तर त्यांच्यावर कारवाई करा.